नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे पोटांचे विकार। अर्थातच आपल्याला पोटदुखीचा त्रास होत असेल किंवा खूप पोटामध्ये आपल्याला जेव्हा कधी कधी कळ येऊन दुखतं किंवा पोटाचा आजूबाजूचा जरी भाग दुखला ना तरी आपल्याला लक्षात येत नाही। काही दिवस आपण हे दुखणं असतं ना ते आपल्या अंगावरच काढत असतो। जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला विविध प्रकारचे आजार असतील असं सुचवतात, कारण त्याच्यासाठी जे काही करण्यात येणाऱ्या तपासण्या असतात त्या करण्यात आल्यानंतरच आपल्याला कळू शकतं की आपल्या पोटांच्या विकारांमध्ये काहीतरी म्हणजे पोटांमध्ये काहीतरी बिघाड झाले आणि असे आपल्याला काहीतरी विकार झाले। पण हे विकार नेमके कोणते असतात? खरं तर आपण या विकारांकडे दुर्लक्ष केलं तर आपल्या शरीरावरती त्याचे दुष्परिणाम कसे दिसून येतात अशा सगळ्या गोष्टीबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत। आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर उन्मेष टाकळकर। आपण यांचं स्वागत करूया। डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। सरांबद्दल मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते। सर हे कॅन्सर जनरल व एंडोस्कोपी सर्जन आहेत। ते औरंगाबाद येथे कार्यरत असतात आणि या बरोबरीनेच कोडली केरी व सिग्मा हॉस्पिटल ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स जे आहेत त्याच्यामध्ये ते गेल्या 25 वर्षापासून रुग्णसेवेत आहेत। गोल्ड मेडलिस्ट आहेत डॉक्टर सर्जरीमध्ये आणि निष्णात ऑपरेशन व एंडोस्कोपी तज्ञ म्हणून ते काम करतात। पण आज मात्र आपल्याला समजावून सांगणार आहेत की आपले जे काही पोटाचे विकार असतील म्हणजे ती आपली ऍसिडिटी असो किंवा कधी कधी आपल्याला अपेंडिक्सचा त्रास असतो, या सगळ्या गोष्टींबद्दल आज त्यांच्याकडनं आपण डिटेलमध्ये माहिती करून घेणार आहोत। पण तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की आता सरांना विचारू शकता। आपला फोन नंबर लिहून घ्या। आपला फोन नंबर असा आहे 6684333333। मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा। चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर खरं तर मला पहिलंच आपल्याला असं विचारायचं की आम्हाला साधी पोटदुखी माहिती असते, पण ती पोटदुखी कोणत्या कारणामुळे होत असते, कशामुळे, याबद्दल काही कल्पना नसते किंवा हे जे पोटांचे आजार असतात ते विविध पद्धतीत असतात हे देखील माहिती नाहीये। तर सर आम्हाला हे पोटांचे आजार नेमके कोणते आहेत हे जरा सांगता का? पोटांच्या आजारामध्ये पोट ही एक अशी जनरल संकल्पना लोकांच्या मनात असते आणि कसं आहे की पोटाचे आजार जे चालू होतात ते पोट जे आहे ते स्टमक म्हणजे आपण म्हणतो जिथे अन्न खाल्ल्यानंतर ते जातं तिथे एक आजार आहे। नंतर मेजर चंक आजारचा जो आहे तो गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयातले जे खडे आहेत त्याचं दुखणं किंवा त्याचं इन्फेक्शन आहे। तिसरा मोठा चंक जो आहे पँक्रियास ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो त्याच्यामध्ये जे खडे किंवा त्याचं जे इन्फेक्शन आहे तो एक चंक आहे। आणि सर्वात कॉमन जो आजार आहे तो प्रत्येकाला जवळपास कुठे ना कुठे आपण ऐकतच असतो की बा याला अपेंडिक्स झालेलं आहे, याचं ऑपरेशन झालं, मग हे झालं, तर अपेंडिक्स एक आहे। आणि मोठ्या आतड्याचे काही आजार जे आहेत ते मोठ्या आतड्याचे आजाराने सुद्धा आपल्याला पोटामध्ये दुखू शकतं। आणि सर्वात शेवटी जो लोकांना त्याची भीती वाटते कॅन्सर, ह्याचा सुद्धा पोटात दुखण्याशी फार महत्वाचा संबंध आहे। त्याच्यामुळं ह्या सगळ्या आजारामध्ये लहान आतड्याचा आजार फार कमी प्रमाणात असतो, पण हे सगळे आजार कॉमन आजार आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला निदान लवकरात लवकर करून त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं हे फार महत्वाचं आहे। नक्कीच सर, पोट म्हटलं की जसं तुम्ही सांगितलं सगळ्या अवयवांमध्ये त्याचा समावेश होतो। सगळ्यात कॉमन जी गोष्ट आपण सांगतोय ती म्हणजे ऍसिडिटी। आणि प्रत्येकाला बघा तुम्ही कुठे गेले की मला इथे दुखतंय, कुठेतरी बाहेर खाऊन येतात, पार्टीला जाऊन आले किंवा काही आपलं खाण्यात आलं किंवा एखादं कार्बन डायऑक्साईड मिश्रित ड्रिंक पिण्यात आलं समजा हे आहे तर त्या याच्यामध्ये आपल्याला असं दुखतंय पोटामध्ये, तर याच्यामध्ये ऍसिडिटीचा हा कॉमन प्रॉब्लेम लोकांना आहे। आणि जवळपास मला नाही वाटत की बा कुठलाही आपल्या भारतामधला माणूस आयुष्यामध्ये एकदा तरी ऍसिडिटीने त्रस्त असतो। एकदा तरी असतं, तर त्याप्रमाणे त्याचं निदान कसं करायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आपण निदान करायला जसा डॉक्टर स्टेथोस्कोप वापरतात तसं आम्ही गॅस्ट्रोस्कोपी नावाचं एक यंत्र वापरतो। म्हणजे गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे एक कॅमेरा असतो त्याला आणि ती जी नळी असते रबराची ती आम्ही पोटामध्ये टाकतो आणि त्याच्यामध्ये त्याचे विविध आजार जे आहेत ते आम्ही दाखवतो। तर तो एखादा जो आजार आहे, समजा इथे ऍसिडिटी असेल, इथे जखम असेल किंवा पोटामध्ये दुसरी जखम असेल किंवा तिसरं पोटाचं इन्फेक्शन असेल किंवा आपण काही वेळेस बऱ्याचशा गोळ्या खात असतो, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत असतो, होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत असतो, त्याच्यामुळे बऱ्याचशा पोटामध्ये जखमा सुद्धा होतात, हे आपल्याला लक्षात येत नाही। त्याच्यामुळे मग कधी उलटी होते, कधी मग त्याला पोट फुगल्यासारखं वाटते आणि खाल्लेलं पचत नाही, अशा बऱ्याचशा कारणामुळे आपण येऊ शकतो। एक साधा जो व्हिडिओ आहे, हा कसला व्हिडिओ आहे सर? हा जो आहे हे कॉमन तुम्हाला दाखवण्याकरता एक गॅस्ट्रोस्कोपी म्हणून मी दाखवतोय। हा जो आहे हे इथे जे दिसतंय हे अन्ननलिकेतून आपण आतमध्ये गेलोय, इथे पोटामध्ये चाललोय आता हे पोटामध्ये चाललेलो आहे।
खरं तर आम्ही शाळेत असताना फक्त ह्या गोष्टी चित्र काढायचो की त्या आकृत्या काढायचो. आणि आता इथे बघा, इथे तुम्हाला हे इरेग्युलर दिसतंय. इथे हे त्यांना पोटाचे तिथे अल्सरचं प्रमाण झालेलं आहे, तिखट जास्त जास्त खाऊन किंवा बाहेरचे जे जंक फूड्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा. याच्यामध्ये एक नवीन तंत्रज्ञान आता आलेलं आहे, त्याला आम्ही नॅरो बँड इमेजिंग म्हणतो. तर त्याच्यामध्ये आतल्या गोष्टी सुद्धा, म्हणजे तुम्ही जे वर दिसताय त्याच्या सुद्धा आतल्या गोष्टी तुम्ही बघू शकता. म्हणजे त्याची हिस्टोपॅथॉलॉजी, त्याचा प्रकार, त्याला तुकडा काढायची गरज नाही. नाव दिस इज, हे बघा, याच्यानंतरच आम्ही आता याला चेंज करू. दिस विल बी चेंज टू नॅरो बँड. आता तुम्हाला जखमा काय हे जखमा दिसल्या या? ह्या जखमा ज्या आहेत, ह्या जखमाचं मेन कारण, तुमच्या पोटाचं कारण हे आहे. आणि ह्या जखमा ज्या आपल्याला दिसत आहेत त्या नेमकी पोटांच्या कुठल्या भागांमध्ये आहेत? हे अन्ननलिकेमध्ये. आपण जे अन्न खातो आणि इथून इथे जातं ना, इथे आपल्याला जे दुखत असतं तर ते अन्न जे आहे ते घासून जातं त्याला. तिथे जखम असल्यामुळे खूप जोरात पेन होतं. दॅट इज द कॉमनेस्ट थिंग. म्हणजे हे अगदी कॉमन प्रकारचा हा हे आहे. पूर्वी लहान असताना किंवा लहान मुलांना एक फार कुतूहल असतं की आपल्या शरीरामध्ये खरं तर काय चाललंय. तर खरं तर तुम्ही जे आम्हाला दाखवलेलं आहे हे व्हिडिओ, त्याच्यामुळे लक्षात आलंच असेल की आपल्या पोटामुळे अशा विविध अशा हालचाली होत असतात आणि त्याच्यामुळे जे आपल्याला विकार जडत असतात त्याबद्दल आज आपण माहिती करून घेत आहोत. सर, जसं तुम्ही सांगितलं की ऍसिडिटी हे एक महत्वाचं कारण असतं. येस, ऍसिडिटी काय आहे की ऍसिडिटी हे जे आहे हा इफेक्ट आहे. त्याला इसोफेजायटिस म्हणतो की इथे एक जखम आहे. नंतर एच पायलोरीचं इन्फेक्शन आहे, जे खाण्यापिण्यातल्या, आपण कुठे बाहेर जर व्यवस्थित खाणं पिणं नसेल, व्यवस्थित कुक्ड अन्न नसेल किंवा शिळं आपण खातो, आणि याच्यामधून कसं आहे की याच्यातून पोटाचं इन्फेक्शन होऊ शकते. नंतर एखाद्याला काही सवय असेल, स्मोकिंग, तंबाखू आणि दारू पिण्याची जर सवय असेल तर त्यांना हे पोटाचं इन्फेक्शन फार लवकर होतं आणि अल्सरही फार लवकर होतं. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये गेल्यानंतर की हे सगळ्या गोष्टींनी पोट दुखायला लागतं आणि ऍसिडिटी खूप वाढते. तर आमच्याकरता जरुरी काय, हा व्हिडिओ दाखवण्याचा मेन उद्देश काय की याच्या प्रत्येकाला नुसतं तुम्ही ऍसिडिटी म्हणलं की एखादी ऍसिडिटीची गोळी जाऊन आपण घेऊन बाहेर जाऊन, आपले मेडिकलवाला ओळखीचा असतो, त्याच्याबरोबर एक गोळी घेतली, 2-3 दिवस गोळी घेतली, बरं वाटायला लागलं, परत 2-4 दिवस सोडून दिली, परत दुसऱ्यांदा गोळी घेऊन आलो. तर हे करण्यापेक्षा याचं पूर्ण निदान होणं आवश्यक आहे. जसं स्टेथोस्कोप टाकून आपण पूर्ण व्यवस्थित बघतो तसे गॅस्ट्रोस्कोपीने याच्यापैकी कुठला प्रकार आहे, म्हणजे इथे जखम आहे, खाली आहे, पोटाचं इन्फेक्शन आहे का, पायलोरसला म्हणजे पोटाच्या एंडला तुम्हाला जखम आहे, यानुसार आमची ट्रीटमेंट ठरते. म्हणजे कसं आहे, तुम्ही याला प्रत्येक वेळेस गोळी घ्यायची तर त्यांना एक पिरियड आहे, 3 आठवडे याला ट्रीटमेंट लागेल, 6 आठवडे त्याला ट्रीटमेंट लागेल आणि प्रत्येकाचे इम्प्लिकेशन्स वेगळे आहेत. त्याच्यामुळे कसं आहे की ही करून घेणं अत्यंत जरुरी आहे. आणि ऍसिडिटीवर ताबा मिळवण्याकरता इतके छान मेडिसिन आहे. पूर्वी तरी एक 15-20-25 वर्षापूर्वी ज्यावेळेस हे मेडिसिन नव्हते त्यावेळेस ऑपरेशन्स करायचे, व्हेगाटॉमी नावाचं ऑपरेशन्स करायचं, पण आता हे ऑपरेशन फार रेअरली होतं आणि जवळपास नाहीच आहे. जे मेडिसिनचा जो हे झालेला आहे, म्हणजे मेडिसिन जी काही क्रांती जी झालेली आहे, त्या क्रांतीमुळे जवळपास ऑपरेशन तर नाहीसं झालेलं आणि पेशंटला एक्सलंट रिलीफ मिळतो. नक्कीच. म्हणजे असे विविध प्रकारचे आपल्याला काही उपचार असतात, ते आपण नेमके कसे करून घ्यायचे असतात. पोटदुखी असेल तर नेमकी कशाची असू शकेल, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण माहिती करून घेत आहोत आणि आधी ह्यापुढे घेणार देखील आहोत. कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय आपण. करुणा आपल्याशी बोलतायत पुण्याहून. हॅलो, नमस्कार. नमस्ते. नमस्कार. मला सरांना प्रश्न विचारायचा होता की. हा, विचारा. विचारू शकते का? हा, विचारा ना. हा, हॅलो सर. माझा काय प्रॉब्लेम आहे, मी बाहेरचं खाल्लं किंवा पाणी वगैरे घेतलं, बाहेरचं खावं प्यावं लागतं, तर सतत पोट दुखत राहतं थोडं थोडं. आणि मेन म्हणजे आणि पोट असं जाड जाड व्हायला लागलं असं दिसतंय, म्हणजे लिटरली फुगल्यासारखं नेहमी. तर मग काय करायला हवं? याच्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगत होतो की यांना तुमची गॅस्ट्रोस्कोपी करणं फार जरुरी आहे. कारण आपण बाहेर खाल्लं की का त्रास तुम्हाला होतो, याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला आतमध्ये अल्सर किंवा पॅथॉलॉजी वगैरे असेल, जेणेकरून तुम्हाला छोटी जरी जखम असली तरी त्याचा त्रास होतो. तर त्या हिशोबाने कसं आहे की तुमची गॅस्ट्रोस्कोपी करून एक डॉक्टरना दाखवून की त्याच्यामध्ये काय आजार आहे हे बघून त्याची ट्रीटमेंट किती दिवस घ्यायला लागेल, तुम्हाला रेग्युलर ट्रीटमेंट घ्यायला लागेल. बरोबर. म्हणजे खरं तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला सतत होणारी जी पोटदुखी असेल किंवा आपल्याला अपचनाचा त्रास होतोच असेल, बऱ्याच गोष्टी असतात खरं तर आपल्या पोटाच्या संदर्भामध्ये, तरी सुद्धा आपल्याला नेमकं काय होतंय हे लक्षात येत नाही. त्यासाठी म्हणून गॅस्ट्रोस्कोपी करून घेणं हे आवश्यक आहे. अधिक माहिती करून घेऊया, पण आता मात्र घेतो एक छोटंसं ब्रेक.
तर तुम्ही लगेच टँकचा नवीन 1 लिटर बॉटल पॅक, फक्त कट, पोर अँड शेक. आता टँक बनवणं मुलांचा खेळ. फ्रूट टेस्ट, व्हिटॅमिन A, B, C आणि आयर्न सोबत टँकचा चांगलेपणा आता बॉटल मध्ये. आई, सूर्याला मॅजिकने चटकन गायब करू. आकाशाच्या तुकड्याने नाव नाव करू. उन्हाळ्यात दिसू आम्ही फ्रेश फ्रेश. माझी आई दिसेल जणू प्रिन्सेस. पेयर्स मध्ये आहेत मिंट एक्स्ट्रॅक्ट आणि ग्लिसरीन, जे बनवतात त्वचेला कोमल आणि तजेलदार उन्हाळ्यातही. डिस्नी सिंड्रेला फक्त थिएटर्स मध्ये. सादर आहे नवीन मोठी हॉल्स, कूलिंग क्रिस्टल्स ने भरलेली. ही तुम्हाला करते रिफ्रेश आणि ठेवते कूल. रेडी टू गो. नवीन हॉल, थंड श्वासांचा ब्लास्ट. मला कळलंय की स्कार्फ माझ्या चेहऱ्याला पोल्युशनमुळे होणाऱ्या डलनेस पासून वाचवू शकत नाही. पॉन्ड्स प्युअर व्हाईट फेस वॉश ह्याच्या ऍक्टिव्हेटेड कार्बन मध्ये आहे प्युरिफाईंग पॉवर. ह्याच्या पोल्युशनच्या कणांना आतून खेचून काढते. तुम्ही दिसता उजळ आणि तेजस्वी. हे आहे पॉन्ड्सचं वचन. रात्री पार्टीसाठी जाणार कसे? जा अभ्यास कर. अरे गधडे, ऐक. बाबा झोपल्यानंतर हळूच त्यांच्या गाडीची चावी काढून घे. कोणाच्या बापालाही बाबा कॅडबरी 5 स्टार मध्ये आहे चॉकलेट, कॅरमल आणि नोगा. तर खा आणि हरवून जा. आज शेवटचा पीस माझा आहे, कारण ऑफिस मध्ये खूप काम होतं. डॅड, काल पण तुम्ही हेच म्हणालात. मी हिस्ट्रीत 90 आणि इंग्लिश मध्ये 95 स्कोर केले. आणि मॅथ्स मध्ये कुणास ठाऊक माझ्या नशिबात अजून किती डेअरी मिल्क आहेत. अरे वा, त्यामुळेच तर तुम्ही सर्वांच्या आजी आहात. मानलं पाहिजे. जेवणानंतर तोंड गोड व्हायला हवं. कॅडबरी डेअरी मिल्क. पहिल्यांदा कलर्स मराठीवर गुंजणार अनुराधा पौडवाल यांचे स्वर. पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर टाल्क प्रस्तुत मानाचा मुजरा 31 मे संध्याकाळी 7 वाजता आपल्या कलर्स मराठीवर. शक्ती असेल तर आपण काय नाही करू शकत. यासाठीच बोर्नव्हिटामध्ये आहेत प्रो हेल्थ विटामिन्स, जी देतात तुमच्या मुलाला शक्ती, ज्यामुळे तयारी सुरू राहते. दर महिन्याच्या त्या 5-6 दिवसात तोच तो थकवा, पोटदुखी, पाठदुखी. वैद्यनाथ मेरी सखी, जी देई सर्व त्रासातून मुक्ती. आता महिन्याचे सर्व दिवस एकसारखे, कुणाला पत्ताच लागत नाही. तसं हवं तसं ट्विस्टेड लेके टाके माझे पोटांच्या तालावर. उंच भरारी इमॅजिनेशनची when you play with Oreo. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत पोटांच्या विकारांबद्दल. यावर आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर उन्मेष टाकळकर. खरं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असते की पोटाचे विकार म्हटले की त्याच्यामध्ये अनेक अवयव असतात. सगळ्यात महत्वाचा जो आपल्याला त्रास होत असतो ना, तो म्हणजे ऍसिडिटीचा. ह्या ऍसिडिटी बद्दल आपण जाणून घेऊयाच, पण तत्पूर्वी सर मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की एक खरं तर व्हॉट्सअपमध्ये किंवा फेसबुकमध्ये एक क्लिप फिरते की एका मुलाने ती पिन, जी आपली सेफ्टी पिन असते ना, ती गिळलेली आहे आणि ती पोटात आहे, त्याचं ऑपरेशन करायचंय. तर लहान मुलं जी असतात ती काहीही गिळतात, म्हणजे आपल्या पैशाचं नाणं गिळतात. तर अशा वेळी नेमकं काय करता सर तुम्ही? हा एक फार मोठा सेगमेंट आहे की याच्यामध्ये फॉरेन बॉडी म्हणतो याला आम्ही. आणि फॉरेन बॉडी मध्ये कसं आहे की ते ऑब्जेक्ट जे आहेत, शार्प ऑब्जेक्ट आणि ब्लंट ऑब्जेक्ट. शार्प जे ऑब्जेक्ट आहे की आता तुम्ही जी पिन मिळाली तर ती सेफ्टी पिन असेल तर ती प्रिक करून त्या आतड्याला
किंवा त्या पोटाला इजा करू शकते. करेक्ट आहे. तर त्यामध्ये कसं आहे की ही ताबडतोब काढणं जरुरी आहे. पेशंटला काढत असताना आम्ही त्याच्यामध्ये एक हुड किंवा याच्यामध्ये सेफ्टी काढत असताना जर आम्ही असं ओढून काढलं तर ती येताना सुद्धा पेशंटला फाटू शकतं. तर त्याच्याकरता एक स्पेशल इक्विपमेंट असतं आमच्या एंडोस्कोपीला लावलेलं, जेणेकरून ते त्याच्यातून ओढताना आपण हे करतो. एक व्हिडिओ आहे माझ्याकडे. ओके, म्हणजे सर तुम्ही असे केस हाताळलेले आहेत. एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो तुम्ही तो नाण्याचा जो सांगितला तोही आहे. खरं तर लहान मुलांना काहीही उचलून तोंडात घालून गिळण्याची जी सवय असते तर ती खरं तर घातकच असते. तरी सुद्धा आपण न घाबरता जर आपण जर डॉक्टरांकडे गेलो, एक रुपयाचं कॉइन आपण ते त्याचं जी स्क्रीन आहे ती आपण मोठी करू शकतो का सर? तर मग आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ती हा जो 1 रुपयाचा कॉइन आहे याला आम्ही एंडोस्कोपीद्वारे फोर्सेप असतो एक, आणि त्याला पकडून तो कॉइन आम्ही बाहेर काढू शकतो. त्या तुम्ही आता बघाल तो कॉइन जो आहे, आणि हा जो कॉइन आहे हा नेहमी असं तिकडे सरकत असतो आतमध्ये. व्हेरी डिफिकल्ट टू होल्ड. त्याचं स्पेशल टेक्निकनी जेव्हा आम्ही होल्ड करतो त्यावेळेस तो बरोबर आम्ही त्याला बाहेर काढू शकतो. याच्यामध्ये अजून एक व्हिडिओ असा आहे की एका लेडीने गोळीचं पॅकेट असतं ना, रॅपर, म्हणजे गोळी आपण काढून खातो ना, तर ते रॅपर सकट कट केलं आणि दॅट रॅपर जो चौकोनी तुकडा जो पॅकिंग आहे ते गोळी पॅकिंग सकट काढली. तर पॅकिंग सकट वरचं जे पॅकेट आहे त्याच्या सकट गोळी खाल्ली, आणि ते बाजूचं जे शार्प एज आहे पत्र्यासारखं, दॅट शार्प एज त्यांना ते बरोबर असं चिरत गेलं इथे, आणि देन त्याच्याने त्यांना त्रास झाला आणि त्यांना खूप दुखायला लागलं होतं. असं एक प्रकार आहे. साधारण हे जे तुम्ही जे ऑपरेशन आपण बघत आहोत सर, की खरं तर हे कॉइन उचलणं म्हणजे एक मोठं कौशल्याचं काम आहे. जसं आपण साध्या डोळ्यांनी आपल्याला कळतंय की ते आपल्या इकडे तिकडे सरकतंय, तर त्याच्यामुळे सर हे जर जेव्हा आपण कॉइन्स वगैरे आपण अन्ननलिकेमध्ये जाऊन फसतं तर त्याच्यामुळे पेशंटना खूप त्रास होऊ शकतो. कारण याला ही काय ब्लंट ऑब्जेक्ट आहे, याला ब्लंट ऑब्जेक्टला त्रास होत नाही. हे बरेच 2-3 दिवस 4 दिवस तरी त्याच्यामध्ये राहू शकतं. पण जे शार्प ऑब्जेक्ट आहेत त्यांना 6 तासाच्या आत किंवा 8 तासाच्या आत तुम्हाला काढावंच लागतं. आणि मोठमोठाले जे आहेत, काही लोकांनी चेन गिळलेली आहे, काही लोकांनी गोटी, नंतर अशा फॉरेन बॉडी काय असू शकते याचा एक मोठा चार्टच आहे. आणि ते सगळं आम्ही काढून घेण्याचा प्रयत्न 6-8 तासानंतर जी पुढे सरकली तर छोट्या आतड्यामध्ये मग काढण्यासाठी हा गॅस्ट्रोस्कोप पकडलं ते नाणं पकडलं. येस, नाव आता ते बरोबर येईल बघा बाहेर. खरं तर म्हणजे हा सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला तर फार कठीण आहे. कारण जर तुम्ही जसं म्हणालात की तुमच्याकडे अशा लिस्ट आहेत की चेन वगैरे वगैरे गिळतात, म्हणजे कसं ते मॅनेज करतात ते त्यांचं त्यांना माहिती. सर, जेव्हा आपण पित्ताशयाबद्दल बोलत असतो, जो ऍसिडिटी बद्दल बोलतो, तेव्हा ऍसिडिटी हा एक मोठा सगळ्यांना छळणारा प्रश्न आहे. तर या ऍसिडिटी बद्दल सर सांगा ना, की ऍसिडिटीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर काय होतं? ऍसिडिटी जर दुर्लक्ष केलं तर त्याच्यामध्ये अल्सर होऊन त्याच्यामध्ये पोटामध्ये अल्सर तयार होतो, एक जखम तयार होते, आणि जखम तयार झाल्यानंतर ती जखम एखाद्या रक्तवाहिनीला इरोड करू शकते, किंवा एखाद्या रक्तवाहिनी जर त्याच्यात आली तर पेशंटला ब्लिडिंग होऊ शकते, आणि ब्लिडिंग हे जीव घेणं सुद्धा असू शकते. नंतर ऍसिडिटी जर खूप वाढत गेली तर पेशंटला या अन्ननलिकेमध्ये ती अन्ननलिका बंद होते, त्याच्यामुळे गिळायला त्रास होतो, मग न्यूट्रिशनवर परिणाम होतो, आणि आपल्याला मग वजन कमी होतं. अशा लॉंग टर्मचे इफेक्ट जे आहेत ते त्यांना होऊ शकतात. नक्कीच सर, तुम्ही त्याचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला आम्हाला दाखवायचा आहे, अशा सगळ्या गोष्टींचा तो तुम्ही काढून ठेवा. पण या बरोबरीनेच आपण फोन घेऊया का? हो, बिलकुल घ्या. गंगाराम आपल्याशी बोलतायत ठाण्याहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मॅडम, हा तुमचा प्रश्न असा आहे की मी गॅस्ट्रोस्कोपी केलेली आहे. तुमचा जो प्रश्न आहे तो आमच्यापर्यंत स्पष्टपणे येत नाहीये. पुन्हा एकदा विचारता का? हॅलो हॅलो, त्यांचा फोन मला वाटतं कट झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही पुन्हा एकदा आमच्याशी संपर्क साधा. आपण या गोष्टींबद्दल तुमचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल उत्तर सरांकडून नक्कीच जाणून घेऊ. सर, जेव्हा ऍसिडिटी बद्दल आपण बोलत तुम्ही म्हणालात की पोटामध्ये अल्सर्स वगैरे पण होऊ शकतात, किंवा जर ह्या ऍसिडिटीकडे दुर्लक्ष करूच नये हे मुळातच, पण त्याची जी पोटदुखी असते किंवा या विविध आजारांच्या विविध प्रकारची लक्षणं आढळून येतात आपल्याला, तर ही लक्षणं साधारणतः कशी असतात की आपण प्रत्येक पेशंट जो असतो त्याने विविध पोटदुखीच्या ठिकाणांवरनं सावध झाला पाहिजे की नेमकी माझी पोटदुखी ह्या प्रकारची असू शकते?
हो, त्याच्यामध्ये ऍसिडिटी सोबत त्याचे कारण सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणजे ऍसिडिटीला जर जास्त ऍसिडिटी, त्यांना पित्ताशयातले जे खडे आहे त्याचा जो अटॅक आहे त्यांनी येणारी ऍसिडिटी ही खूप सिव्हिअर असते. नंतर अपेंडिक्समुळे सुद्धा ऍसिडिटी होते आणि ती सुद्धा खूप त्याच्यामध्ये, जोपर्यंत तुम्ही त्याची ट्रीटमेंट करत नाही तोपर्यंत त्याची ऍसिडिटी कमी होत नाही. पित्ताशयातले खडे हा एक फार मोठा सेगमेंट आहे याच्यामधला. आणि पित्ताशयातले जे खडे आहेत ते बऱ्याच लोकांना आपण असेच काही जस्ट साधं पोट दुखलं म्हणून सोनोग्राफी करायला जातो आणि तो सोनोलॉजिस्ट तुम्हाला सांगतो की तुमच्या पित्ताशयामध्ये खडे आहे. हे तुम्हाला माहितीच नसतं आधीपासून. आणि जेव्हा माहित नसतं तेव्हा एकदम खडे सांगितल्यानंतर प्रत्येक माणूस सांगतो की जा पटकन ऑपरेशन करून घे. हे करण्यापेक्षा किंवा पित्ताशयातले जे खडे आहेत ते आपल्याला तुम्हाला आज समजलेले ते कितीतरी दिवसापासून असू शकतात. आणि त्याचं कारण आहे इन्फेक्शन, तुमचं फॅट मधलं, मेटाबॉलिझम मधला डिफेक्ट, असे बरेचसे डिफेक्ट आहेत त्याच्यामध्ये पित्ताशयातले खडे होतात. त्याची ट्रीटमेंट ही आहे की त्याला दुर्बिणीद्वारे आम्ही काढतो. पित्ताशय आणि खडे दोन्ही काढून टाकतो. त्याच्यामध्ये 2-3 टेस्ट आहेत किंवा त्याला हायडा स्कॅन नावाची टेस्ट आहे, जेणेकरून पित्ताशयाचं जे फंक्शन आहे ते किती फंक्शन चांगलं आहे हे आम्ही बघतो. त्याच्यामुळे जर, आणि गॅस्ट्रोस्कोपी त्याच्यासोबत करणं जरुरीच आहे. कारण त्याच्यामध्ये जर तुम्हाला अल्सर असेल आणि पित्ताशयाच्या खडाचा त्रासच नसेल तर ते आम्ही ऑपरेशन करायचं सहसा टाळतो. बरोबर. आणि कुठलीही समजा आपल्याला पोटदुखी असेल तर गॅस्ट्रोस्कोपी ही वरचं जर पोट दुखत असेल तर गॅस्ट्रोस्कोपी ही आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला खालच्या प्रकारचा भाग पोट दुखत असेल तर एक सिग्मॉइडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी, आम्ही खालून सुद्धा जी स्कोपी करतो ती सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. आणि पित्ताशयातलं मेन जे सांगायचा उद्देश असा आहे की बऱ्याच लोकांना जे ऑपरेशन सांगितलं जातं किंवा तुझं ऑपरेशन पटकन करून घे, तर याच्यामध्ये खरंच त्या पित्ताशयाचा त्रास आहे. असे अनेक पोटदुखीचे कारण आहेत जेणेकरून तुम्हाला पोट दुखू शकते, पण पित्ताशय काढल्यानंतर सुद्धा बरेच लोकांना पोटदुखी कायम राहते. बरोबर. तर त्याच्यामुळे पित्ताशय हा खरंच कल्प्रिट आहे का नाही किंवा पित्ताशयामुळे खरंच त्याला दुखतंय का नाही हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे आणि मग ऑपरेशन करणं महत्वाचं आहे. नक्कीच. आपण एक फोन घेतोय. लक्ष्मण आपल्याशी बोलतायत ठाण्याहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार. बोलत होतं. हा, बोला. बोलू का? हा, विचार. मागे मला ना जॉन्डिस झालं होतं, त्याच्यामुळे मी जबरदस्ती अन्न खाल्ल्यामुळे माझ्या आतड्यांना पूर्ण सूज आली होती आणि जठर पूर्ण जठराला जखम झालं होतं पूर्ण. 5.5-6 वर्ष झाले मला त्रास होतोय. म्हणजे मी आता सर्जनकडे गॅस्ट्रोस्कोपी केली, मला पोटामध्ये बायलिन स्टमक मिळालं. बायलिन स्टमक माझं ऍसिड आहे ना, म्हणजे पोटात पूर्ण अजीर्ण झाल्यामुळे ते सगळं वरती येतं. पुढे पाणी जरी प्यालं ना तर वरती येतं. बरोबर आहे. याच्यामध्ये अन्ननलिका पण सूज होती आणि जठराला पूर्ण जखमा होत्या. बरोबर. डॉक्टरनी मला आता सांगितलं की 3 महिन्यात बरं होईल, पण अजूनही बरं वाटणार. आता 6 महिने झाले. अच्छा, याच्यामध्ये कसं आहे की बाईलिन स्टमक जे तुम्ही सांगितलेलं आहे की जे लिव्हरचं जे सिक्रिशन आहे त्याला आपण बाईल म्हणतो आणि ते सिक्रिशन खाली जाऊन छोट्या आतड्यामध्ये जाऊन तुम्हाला ते खाली जायला पाहिजे जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित होते. पण याच्यामध्ये यांचं जे बाईल आहे ते थोडंसं वर येतं. याचा अर्थ असा आहे की यांच्या आतड्याची हालचाल कमी होते. यांना जो आजार तुम्हाला जो झालेला होता आणि तो जठरावर ज्या जखमा झालेल्या होत्या तर त्याच्यामुळे तुमच्या आतड्याची हालचाल आणि लहान आतड्याची हालचाल कमी झालेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रोकायनेटिक ड्रग्स वगैरे जे आहेत ते तुम्हाला घ्यायला लागतील जेणेकरून, आणि याचं ट्रीटमेंट जी आहे ते कमीत कमी 6 महिने ते 8 महिने लागते. याला थोडासा धीर धरायला लागेल आणि याच्यामुळे जर तुम्ही न्यूट्रिशन चांगलं ठेवलं, आहाराचे पथ्य पाळले आणि जर गोळ्या घेतल्या तर माझ्या मते हे अजून एक 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचा हा आजार कमी होईल. म्हणजे त्यांनी जर आता 6 महिन्यापर्यंत त्यांना झालं आहे तर त्यांनी काळजी करायची तुम्ही काही आवश्यकता नाहीये. अजून थोडेसे पेशन्स ठेवा, थोडेसे त्याच्यासाठी दिवस बरे होण्यासाठी होऊन द्या, मग नक्कीच तुम्हाला बरं वाटेल आणि तुम्ही ह्यातून बाहेर पडाल. खरं तर बऱ्याच वेळा असं असतं की जेव्हा आपल्याला असं काही आजार होत असतात तेव्हा आपल्याला खूप घाई असते. इतके वर्ष आपण काढले असते पण उपचार करायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्याला लगेच आराम पडला. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की माणूस ब्लड प्रेशर, डायबिटीस याच्या गोळ्या अगदी वेगळून घेतो कारण त्याला माहिती आहे का हा आजार आपल्याबरोबरच जाणार आहे. ब्लड प्रेशरची गोळी का घेतो? घाबरून घेतो कारण त्याला वाटतं हार्ट अटॅक येईल. पण पोटाचे जे विकार आहेत त्याचा ज्या गोळ्या घ्यायचे जे प्रकार आहे ते 4 ते 5 दिवसात असं प्रत्येक रुग्णाला वाटतं की मला बरं झालं पाहिजे. ते ऍक्च्युअली खरं नाही, कारण 4 ते 5 दिवसामध्ये त्याचा इफेक्ट येत नाही आणि पेशंटला बरंही वाटत नाही. आणि इंटरमिडियंट ट्रीटमेंट, पेशंटचा फॉलोअप नसणे किंवा पेशंटनी बरोबर ट्रीटमेंट न घेणे, कमीत कमी 3 आठवड्याची ट्रीटमेंट ही मॅनेटरी आहे. हा, तर ते पोटाची गोळी घ्यायला प्रत्येकाला कंटाळा येतो. सकाळी एक गोळी घ्या, रात्री एक गोळी घ्या, औषध प्या. तर याला थोडासा लोकांचा कंटाळा असतो आणि त्याच्यामुळे बीपीची गोळी बरोबर सकाळी उठून अगदी अभिमानाने सांगतात मी सकाळी उठतो
आणि बीपीची गोळी रोज सकाळी घेतो. पण पोटाची गोळी घेता असं कोणी सांगत नाही. नक्कीच, म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी मात्र लक्षात ठेवल्या पाहिजे की जसं डॉक्टरांनी सुचवलं आहे ते वेळच्या वेळी औषध घेणं हे केवळ पेशंटच्या हातात असतं, तरच आपण ह्यामधून लवकरात लवकर बाहेर पडू शकतो. अधिक माहिती करून घेऊया, आपण घेतोय छोटासा ब्रेक. महाकबड्डी आपली माती आपला खेळ, महाकबड्डी आपली माती आपला खेळ, महाकबड्डी आपली माती आपला खेळ, महाकबड्डी. तसं हवं तसं ट्विस्टेड लेके टाकेट माझे बोटांच्या तालावर उंच भरारी इमॅजिनेशनची when you play with Oreo. ऍक्टिव्ह झिंक माउथ वॉश आणि मायक्रोशाईन क्रिस्टल्स युक्त क्लोजअप डीप ऍक्शन देते 12 तासांपर्यंत ताजा श्वास, ताजेपणा जो जवळ आणतो. आज शेवटचा पीस माझा आहे, कारण ऑफिस मध्ये खूप काम होतं. डॅड, काल पण तुम्ही हेच म्हणालात. कुणास ठाऊक माझ्या नशिबात अजून किती डेअरी मिल्क आहेत. जेवणानंतर तोंड गोड व्हायला हवं. कॅडबरी डेअरी मिल्क. More glow, more compliments, more happiness, more for less. Dove multi-pack now at just ₹174. टँकचा नवीन 1 लिटर बॉटल पॅक. फक्त कट, पोर अँड शेक. आता टँक बनवणं मुलांचा खेळ. फ्रूट टेस्ट, व्हिटॅमिन A, B, C आणि आयर्न सोबत टँकचा चांगलेपणा आता बॉटल मध्ये. Enjoy delicious cold coffee made with Brew Gold. Get 2 attractive glasses free with every 50-gram pack of Brew Gold. रात्री पार्टीसाठी जाणार कसे? जा अभ्यास कर. अरे गधडे ऐक, बाबा झोपल्यानंतर हळूच त्यांच्या गाडीची चावी काढून घे. कुणाच्या बापालाही बाबा कॅडबरी 5 स्टार मध्ये आहे चॉकलेट, कॅरमल आणि नोगा. तर खा आणि हरवून जा. संकट काही विचारून नाही येत आणि तोपर्यंत जात नाहीत जोपर्यंत आपण त्यांच्यापासून धडा नाही शिकत. तुझ्या विजयात माझा सहभाग आहे तर संकटात का नसावा? तुला नाही माहित की तू जे शिकला आहेस ते मी देखील शिकले आहे, की हिम्मत फक्त तेव्हा नाही दाखवली जात जेव्हा ती दाखवणं सोपं असतं. बोनविटा, तयारी जिंकण्याची. कल्पना करून पहा की ही आहे तुमची त्वचा उजळलेली, पण ही लपली जाते सावळ्या आणि रुक्ष त्वचेच्या खाली. वॅसलीन हेल्थी व्हाईट मिळवा त्वचा जी दिसते चौपट उजळ इन्स्टंटली. हे त्वचेला हील करण्यामध्ये मदत करतं आणि ती राहते उजळ. ही आहे वॅसलीनची हीलिंग पॉवर. पहिल्यांदा कलर्स मराठीवर गुंजणार अनुराधा पौडवाल यांचे स्वर. बाउन्स ड्रीम फ्लॉवर टाल्क प्रस्तुत मानाचा मुजरा 31 मे संध्याकाळी 7 वाजता आपल्या कलर्स मराठीवर. तसं हवं तसं ट्विस्टेड लेके टाकेट माझे बोटांच्या तालावर. उंच भरारी इमॅजिनेशनची when you play with Oreo. दर महिन्याच्या त्या 5-6 दिवसात तोच तो थकवा, पोटदुखी, पाठदुखी. बैद्यनाथ मेरी सखी, जी देई सर्व त्रासातून मुक्ती. आता महिन्याचे सर्व दिवस एकसारखे, कुणाला पत्ताच लागत नाही. टँकचा नवीन 1 लिटर बॉटल पॅक. फक्त कट, पोर अँड शेक. आता टँक बनवणं मुलांचा खेळ. फ्रूट टेस्ट, व्हिटॅमिन A, B, C आणि आयर्न सोबत टँकचा चांगलेपणा आता बॉटल मध्ये. जिद्द एका जिंक्याचे, नसानसात हुंकारुनी. मराठमोळी मर्दानी उतरल्या रणांगणी.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत पोटांच्या विकारांबद्दल. अर्थात साधी जरी पोटदुखी असली तरी सुद्धा जर ती वाढती राहिली आणि त्याचा जर त्रास आपल्याला सतत जाणवत राहिला तर मग मात्र आपल्या शरीरावरती त्याचे दुष्परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात. खरं तर हे दुष्परिणाम होऊच नये म्हणून मुळात आपण काळजी घ्यायलाच पाहिजे. पण समजा झालेच तर नेमकं आपण काय केलं पाहिजे हे आज आपल्याला समजावून सांगत आहेत डॉक्टर उन्मेष टाकळकर. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की आता सरांना विचारा. आपला फोन नंबर मात्र लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई व्हॅली सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावला पाहिजे. खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी सर आपल्याला ऍसिडिटी अर्थातच आपल्या पित्ताबद्दल सांगत होते की पित्ताशयामध्ये जे खडे असतात सर, तर हे जे आपल्याला खडे होत असतात तर हे जे खडे जर आपल्याला दूर करायचे असतील किंवा त्याच्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला पित्ताशय काढणं गरजेचं असतं की नेमकं काय? पित्ताशय हे खराब झालेलं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कारण बऱ्याच लोकांना आम्ही त्यांना असिम्प्टमॅटिक स्टोन म्हणतो. आणि आता ही जी ऍक्च्युअली हे जे क्लिप आहे हे पित्ताशयातलं खड्याचं क्लिप आहे. आम्ही लॅप्रोस्कोपीने करतो. याला दुर्बिणीदाने केल्यामुळे आता ऍडव्हान्टेज असा आहे की आपण 1 ते 2 ते 3 दिवसामध्ये घरी जाऊ शकतो. पूर्वीच हे ऑपरेशन टाक्याचं व्हायचं, आता हे बिन टाक्याचं ऑपरेशन आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा आता 2D सिस्टीम आणि 3D सिस्टीम सुद्धा आलेली आहे. सर हे जे आपल्याला जे मेटलचं काही दिसतात ते त्या क्लिप्स आहेत त्या याला सप्लाय करणाऱ्या एक सिस्टिक डक्ट नावाची एक डक्ट असते जी ड्रेन करते, म्हणजे पित्ताशयातलं जे द्रव आहे ते लिव्हरच्या खाली आणते. तर ती आम्हाला क्लॅम्प करायला लागते आणि त्याचा एक ब्लड सप्लाय असतो, म्हणजे त्याला रक्त पुरवठा करणारी जी नस असते ती आम्हाला बंद करायला लागते. आणि मग त्याच्यातून ते बघा ते पित्ताशय तुम्हाला दिसत असेल की पूर्ण असं खराब झालेलं आहे बघा. इट इज नॉट म्हणजे नॉर्मल पित्ताशय ते नाही आहे, तिने सगळं चिटकलेलं आहे, त्याला आपल्याला काढायला त्रास होतोय आणि हे आम्ही आता पित्ताशय खड्यासकट बाहेर काढलं. खरं तर सर हे जे आपल्याला जे पित्ताशय खराब झालेलं असतं ते काढल्यानंतर देखील आपल्याला त्रास होत असतो. पण समजा जर काढून टाकणं जसं तुम्ही म्हणालात ते अतिशय योग्य असतं. पण त्याच्या बाजूला तुम्ही म्हणालात की लिव्हरचे जे काही खडे असतात त्याच्याबाबत काय? लिव्हरचे खडे त्यांना आम्ही असं म्हणतो की त्याला सीबीडी स्टोन, हा त्याच्यापेक्षा सिव्हिअर पेनचा प्रकार आहे. पेनचं जे कारण आहे की पँक्रियाटायटिस किंवा सीबीडी स्टोन जे आहे की त्या नळीमधला जो खडा आहे त्याचं पेन एवढं सिव्हिअर असतं की ते बेअर होतच नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत तो खडा बाहेर निघत नाही तोपर्यंत तुम्हाला अगदी म्हणजे बेचैन होता तुम्ही. त्याच्याने पँक्रियाटायटिस नावाचा आजार पण होतो जो जीवघेणाही असू शकतो. तर याच्यामधला एक खड्याचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला एक त्या याच्यामध्ये म्हणजे लिव्हर मध्ये खडे असतात ते देखील आपण काही वेळेस काय होतं काही वेळेस देयर इज अ ब्लॉक. त्या याच्यामध्ये ब्लॉक असतो. समजा एखाद्या पेशंटला पस असेल किंवा एखाद्या पेशंटला वर्म असेल तर आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघत आहात याच्यामध्ये एक पेशंटला त्या याच्यातून आम्ही काढल्यानंतर बघा तो पस किती बाहेर आला. तो पस होता. तर तो पस आल्यानंतर त्याच्यामुळे पेनचं कारण मेन कारण ते आहे. ओके, म्हणजे पस असू शकतो. आता ही जी आहे क्लिप बघताय तुम्ही आता याच्यामध्ये या क्लिप मध्ये तुम्ही बघा तुम्ही तो खडा आहे जो खडा आपण जो बघत होतो तो खडा त्याच्यातून बाहेर आला. आणि अजून एक व्हिडिओ आहे आपला त्याच्यात मधून सुद्धा तो खडाच बाहेर येईल. हे जे सगळं आपण लॅप्रोस्कोपीने करत असतो. हा एंडोस्कोपी, याला आम्ही ERCP म्हणतो, एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलॅंजिओपॅन्क्रियोग्राफी. याच्यामध्ये हा दुर्बिणीनेच करायचा प्रकार आहे आणि दुर्बिणीने केल्यानंतर याच्यामध्ये ती बास्केट किंवा हे काढून ते आम्ही तो खडा त्यातून काढतो. हे हायली सोफिस्टिकेटेड टेक्निक आहे कारण याला ERCP करणे हे एक निष्णात डॉक्टरच काम असू शकतं. त्याला शिकायला खूप वेळ लागतो आणि त्याची जी एक्सपर्टीज आहे ती व्हायला सुद्धा खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळे ऑपरेशन टळू शकतं. आणि हे जे खडे पूर्वी आम्ही ऑपरेशनने काढायचो, मोठं इन्सिजन घेऊन काढायचो, त्याला टाक्याचं ऑपरेशन करायचो. तर आता याला ओपीडी बेसिसवर म्हणजे आज जर ते ऑपरेशन दुर्बिणीने काढलं तर संध्याकाळी किंवा दुसऱ्या सकाळी तुम्ही घरी जाऊ शकता. खरं तर हे निष्णात डॉक्टरचं काम असतं. आणि याला लर्निंग कर जे म्हणतो आम्ही, आम्हाला जे शिकण्यासारखं लर्निंग कर आहे तो फार मोठा आहे. त्याला बऱ्याच वर्ष लागतात शिकायला आणि ते एक्सपर्टीज मिळायला बरंच वर्ष लागतं. नक्कीच, कारण एवढीशी आपली अन्ननलिका त्याच्यामधून ते ट्यूब जाणं, एंडोस्कोपी होणं, त्याच्यामधनं हे सगळं करायचं म्हणजे फार मोठं काम असतं. आपण एक फोन घेतोय. प्रियंका आपल्याशी बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो मॅडम, मी प्रियंका इथं बोलते पुण्यावरनं. हा बोला. माझ्या सासूबाईंना आम्ली पित्ताचा त्रास आहे, तर त्याच्यावरती काही उपाय? आता मी मागेच तुम्हाला सांगितलं की आम्लपित्ताचा जो त्रास आहे त्याच्यावर उपाय असा आहे की त्याला
आपल्याला कुठल्या प्रकारचा म्हणजे आतमध्ये पोटात आजार काय याच्याकरता गॅस्ट्रोस्कोपी करणं जरुरी आहे आणि त्याच्यानंतर जे त्याच्यामध्ये निदान होईल त्याच्यावर तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 आठवड्याची ट्रीटमेंट डॉक्टरांकडून घेणं जरुरी आहे. नक्कीच. सर आता हे झालं, आपण ऍसिडिटी बद्दल आता बरीच माहिती करून घेतलेली आहे. खरं तर त्याचे जे पित्ताशयातले खडे काढू शकतो, लिव्हर मध्ये झालेले खडे देखील काढू शकतो. म्हणून आता जसं तुम्ही मगाशी सुरुवातीला उल्लेख केला होता की स्वादुपिंडाचा देखील आपल्याला आजार होऊ शकतो. जर स्वादुपिंडाचा आजार होतो म्हणजे नेमकं काय असतं? आम्हाला फक्त डायबिटीस त्याच्याशी रिलेटेड आहे एवढंच माहिती आहे, पण नेमकं काय होतं सर? स्वादुपिंडाचा आजार जो आहे त्याला आम्ही पॅन्क्रियाटायटिस म्हणतो. हा सगळ्यात पोटाच्या आजारामधला सर्वात सिव्हिअर टाईप ऑफ आजार आहे. हा जो आजार आहे मुख्यतः हा कॉमन आजार म्हणजे जे लोक दारू पितात त्यांना हा कॉमनेस्ट प्रकार आहे की त्याच्यामध्ये स्वादुपिंडाचं इन्फेक्शन होणे, पॅन्क्रियाटायटिस होणे आणि त्याच्यामध्ये एकदा अटॅक येऊन गेला की रिपीटेड अटॅक येऊन त्याच्यामध्ये स्टोन होणे आणि त्याच्यामधला पॅन्क्रियाटिक स्टोन होऊन तो आपण काढणे. म्हणजे ह्या लॉंग प्रोसेस आहे की दारू पिणारा माणूस जो आहे तो दारू पिणं काही थांबवत नाही आणि एकदा तो अटॅक झाला की त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत की मल्टिपल ऑर्गन फेल्युअर ज्याला म्हणतो आम्ही की बुवा त्याचा फुफ्फुसावर परिणाम होतो, किडनीवर परिणाम होतो आणि त्या अटॅकमध्ये माणसाचा जीव पण जाऊ शकतो. तर हा जो खडा आहे त्याचं एक कारण, दुसरं कारण असं आहे की हा जो लिव्हरचा खडा मी तुम्हाला मागे दाखवला आता तो जर फसून बसला त्याच्या तोंडाशी तर त्याच्यामुळे सुद्धा हा स्वादुपिंडाचा जो पॅन्क्रियाटायटिस आहे तो होऊ शकतो. आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला 48 आवर्समध्ये त्यांना ती ERCP करून तो खडा काढायला लागतो. आणि पॅन्क्रियाटायटिस होऊ नये म्हणून दारू न पिणे, नंतर ज्याचं बाकी जे रेअर कारण आहेत, मेन कारण हे आहे की दारू पिणे, दुसरं कारण जे आहे ते बिलेरी स्टोन्स वगैरे जे आहेत ते, तिसरं कारण काही लोकांना जन्मजातच जे आमच्या ज्या डक्ट्स असतात लिव्हरच्या त्या ज्या जॉईन होतात जेव्हा तुम्ही जन्म घेता त्यावेळेस त्या जॉईन होताना थोड्याशा वाकड्या तिकडे जुळलेल्या असतात. तर त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात येत नाही. ज्यावेळेस ते 10-15 वर्षांनी लक्षात येतं त्यावेळेस मग हे आम्ही त्याची टेस्ट करून ठरवतो की बाबा हे याच्यामध्ये असं आहे, मग त्याची प्रॉपर ट्रीटमेंट आहे, त्याला आम्ही डिव्हिजन म्हणतो. हे एक कारण असू शकते. आणि नंतर ड्रग्स, बऱ्यापैकी जे आपण ड्रग्स घेतो तर ते काही ब्लड प्रेशरचे ड्रग्स आहेत, काही हे आहेत, तर त्याच्यामुळे सुद्धा स्वादुपिंडाचा हे होऊ शकतो. काहींना लिपिड प्रोफाईल वाढतं किंवा कॅल्शियम कमी जास्त होते, तर त्या याच्यामध्ये जास्त कॅल्शियम झालं तरी होऊ शकतो. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही अशी काही औषधं घ्यायची नाही. स्वादुपिंडाचा आजार हा सगळ्यात म्हणजे पेशंटसाठी डेंजरस आणि हानिकारक. ओके सर, खरं तर जसं तुम्ही म्हणालात की आपण डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय जर आपण औषधं घेतली तर नक्कीच त्याचे आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होऊ शकतात. पण जसं तुम्ही म्हणालात की जर स्वादुपिंडामध्ये जर काही खडे वगैरे झाले तर ते नेमके कोणत्या पद्धतीने काढले जातात त्याच्यासाठी देखील फोकस करू शकाल? हो सर. हा जे स्वादुपिंडातलं जे खडे आहेत बघा, तुम्हाला इथे दिसत असेल की ही जी डक्ट याला पॅन्क्रियाटिक डक्ट म्हणतो आम्ही, ही पूर्ण मोठी झालेली आहे बघा. आणि ही वरची जी आहे इकडली ही लिव्हरची नळी आहे. आणि हा जो स्कोप आहे आमचा याला आम्ही ERCP स्कोप म्हणतो. हा जो खडा इथे झालेला आहे याला 2 प्रकारे आम्ही काढू शकतो. हा जो मोठा खडा आहे याला ESWL नावाचं तंत्रज्ञान विकसित आहे. तो खडा आम्ही फोडतो, अल्ट्रासाउंड शॉक वेव्हनी खडा फोडतो आणि नंतर तो खडा फोडून मग त्याचा जेव्हा चुरा होतो त्यावेळेस हाच स्कोप आम्ही परत आतमध्ये टाकतो आणि त्याला स्पिंक्टरोटॉमी करून आणि तो पूर्ण तिची नळी मोकळी करून त्याच्यातून ते खड्याची चुरा आम्ही बाहेर काढतो. खरं तर म्हणजे हे अतिशय कौशल्याचं काम आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. पण सर जसं वेगवेगळी जशी आपल्याला पोटदुखी असते ते जर स्वादुपिंडाचा किंवा काही त्रास होत असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची आपल्याला पोटदुखी दिसून येते. त्याला त्याचं जे आहे की हे जे तुम्हाला जे पोट दुखतं ते नेहमी स्वादुपिंडाचं पोट हे पाठीमध्ये जातं. म्हणजे प्रत्येक दुःख इथे जे आहे की आपल्याला गरळ येते किंवा इथे आपल्याला ऍसिडिटी येते किंवा असं वाटतं, पण जेव्हा स्वादुपिंडाचं पोट दुखतं तेव्हा पोट दुखून ते पाठीला सुद्धा त्याचा त्रास होतो. तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस पाठ दुखते आणि पोटही दुखतं त्यावेळेस तुम्हाला स्वादुपिंडाचा विकार असण्याची आम्हाला शंका येते आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्याचे इन्व्हेस्टिगेशन करतो, त्याचं ब्लड टेस्ट पाठवतो, त्याप्रमाणे त्याचे MRI करतो, MRCP करतो आणि मग नंतर डिसाईड करतो की बुवा हे असं असं आहे, मला ही ट्रीटमेंट लागेल. नक्कीच. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की ही वेगवेगळ्या प्रकारची जी पोटदुखी असते ना तिच्या जागा पण अशा वेगवेगळ्या असतात, कारण त्या अवयवांवरती किंवा त्याच्यावरती झालेल्या दुखापतीवरती अवलंबून असतात. का तर ही पोटदुखी जर आपल्याला आढळून आली तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. अधिक माहिती करून घेऊया, आपण घेतोय छोटासा ब्रेक. महाकबड्डी आपली माती आपला खेळ, महाकबड्डी आपली माती आपला खेळ, महाकबड्डी आपली माती
आम्ही आहोत वॉशिंग मशीन सायंटिस्ट. आम्हाला हे जाणून घ्यायचंय सामान्य पावडरी मशीन मध्ये उत्तम स्वच्छता देऊ शकतात का? तुम्हाला खूप डाग लावायचे आहेत. आम्ही अनेक पावडरी टेस्ट केल्या. सामान्य पावडरींच्या तुलनेत सर्फ एक्सेल मॅटिकने मशीन मध्ये दिली उत्तम स्वच्छता. आज शेवटचा पीस माझा आहे, कारण ऑफिस मध्ये खूप काम होतं. डॅड काल पण तुम्ही हेच म्हणालात. कुणास ठाऊक माझ्या नशिबात अजून किती डेअरी मिल्क आहेत. जेवणानंतर तोंड गोड व्हायला हवं. कॅडबरी डेअरी मिल्क. घरातील सुखशांतीसाठी, पुण्यधन संपत्ती मिळवण्यासाठी वास्तुदोष नाहीसा करणारा यशराज धूप रोज सकाळ संध्याकाळ वापरा. संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध. किंमत ₹120. सादर आहे नवीन मोठी हॉल्स कूलिंग क्रिस्टल्सने भरलेली. ही तुम्हाला करते रिफ्रेश आणि ठेवते कूल. रेडी टू गो. नवीन हॉल, थंड श्वासांचा ब्लास्ट. आपल्याला वाटतं की आपला उजळपणा काळासोबत हरवला आहे. तो अजूनही टिकून आहे त्वचेच्या डेड स्किन सेल्स खाली. पॉन्ड्स व्हाईट ब्युटी फेस वॉश खोलवर शिरतो, डेड स्किन सेल्स काढतो आणि लाखो नव्या तेजस्वी पेशींना उभारतो. आता आपण आपला उजळपणा पुन्हा मिळवू शकतो. लाखो नव्या तेजस्वी पेशी तयार होतात. हे आहे पॉन्ड्सचं वचन. रात्री पार्टीसाठी जाणार कसे? जा अभ्यास कर. अरे गधडे ऐक. बाबा झोपल्यानंतर हळूच त्यांच्या गाडीची चावी काढून घे. कोणाच्या बापालाही बाबा कॅडबरी 5 स्टार मध्ये आहे चॉकलेट कॅरमल आणि नोगा. तर खा आणि हरवून जा. लांब ट्रेनची जर्नी आणि त्याही पेक्षा लांब टॅक्सी लाईन. नाही, माझ्याजवळ प्लॅन आहे. लिपस्टिक ठीक आहे? सकाळी लावली आणि अजूनपर्यंत परफेक्ट. नवीन L18 कलर बूस्ट 6 hour नॉन स्टॉप लिप कलर. नवऱ्याची बहीण आणि ही कार फक्त आमच्यासाठी. हो. नवीन L18 कलर बूस्ट 6 hour नॉन स्टॉप लिप कलर. संकट काही विचारून नाही येत आणि तोपर्यंत जात नाहीत जोपर्यंत आपण त्यांच्यापासून धडा नाही शिकत. तुझ्या विजयात माझा सहभाग आहे तर संकटात का नसावा? तुला नाही माहित की तू जे शिकला आहेस ते मी देखील शिकले आहे. की हिंमत फक्त तेव्हा नाही दाखवली जात जेव्हा ती दाखवणं सोपं असतं. बोनविटा, तयारी जिंकण्याची. अरे प्रिन्सिपल सर. वाचलं. मम्मी आज की नाही विकीने चॉकला इरेझर बनवला. मम्मीचा इरेझर पाहशील? सर्फ एक्सेल डागांचा इरेझर जो चिवट डाग काढतो सहजपणे. आज शेवटचा पीस माझा आहे, कारण ऑफिस मध्ये खूप काम होतं. डॅड काल पण तुम्ही हेच म्हणालात. कुणास ठाऊक माझ्या नशिबात अजून किती डेअरी मिल्क आहेत. जेवणानंतर तोंड गोड व्हायला हवं. कॅडबरी डेअरी मिल्क. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत पोटांच्या विकारांबद्दल. अर्थात आपल्याला माहिती करून देत आहे डॉक्टर उन्मेष टाकळकर, जे अगदी निष्णात सर्जन आहे. ते एंडोस्कोपी तज्ज्ञ देखील आहेत. खरं तर बऱ्याच गोष्टींबद्दल आतापर्यंत आपण माहिती करून घेतली आहे की पोटांच्या विकारामध्ये नेमकी कोणकोणते पोटदुखीचे आजार आपल्याला असू शकतात आणि त्यांची जी लक्षणं आहेत ती वेगवेगळी असू शकतात. आता कधी कधी आपल्याला अपेंडिक्स झाला आहे किंवा अपेंडिक्सचा त्रास दिसून येतो किंवा त्याचे अटॅक जे असतात ना, ते ज्यांना अपेंडिक्सचा अटॅक येऊन गेले आहेत ना, तेच लोक आपल्याला सांगू शकतात की ती तीव्र वेदना त्याच्या होत असतात. ह्याबद्दल जाणून घेऊया. सर काय म्हणाल, आम्हाला काय सांगाल? अपेंडिक्स हा मोस्ट कॉमनेस्ट पोटदुखीचा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे की अपेंडिक्स हे याचं काही असं कधी वेळ ताळ असं काहीच नसतं. केव्हाही तो अटॅक यायला लागतो आणि नंतर त्याला जर तुम्ही काही लोकांना प्रेझेंटेशन जे आहे की एखाद्याला सडन अटॅक येऊन ते अपेंडिक्स फुटून जातं. काही लोकांना अपेंडिक्सचा अटॅक येतो, 2-4 गोळ्या घेतल्या की तो अटॅक चालला जातो. काही लोकांना
अपेंडिक्स झाल्यानंतर मग त्याचा गोळा तयार होतो आणि गोळा तयार होऊन मग नेचर प्रोटेक्शन प्रमाणे मग ते 2-3 डॉक्टरकडे जातात. नंतर तो आपोआप कमी होतो आणि मग नंतर त्याचं प्लॅन्ड ऑपरेशन आम्ही करतो. म्हणजे 1 ते 1.5 महिन्यांनी आम्ही ऑपरेशन करतो. तर हा अपेंडिक्स प्रत्येक वेळेस कसं आहे, प्रत्येकाला असं वाटतं की वा अपेंडिक्स हे आहे का नाही आहे. तर याच्यामध्ये एक ज्या टेस्ट आहेत अपेंडिक्ससाठी की बा आपल्याला अपेंडिक्स आहे का नाही. अपेंडिक्सचं दुखणं हे जनरली उजव्या साईडला खाली होते असं, त्याला आम्ही राईट एलियाक फोसा म्हणतो, खालच्या भागात. आणि 99% केसमध्ये ते उजव्या साईडला असतं. आणि काही वेळेस एखाद्या वेळेस ते इकडून सुरू होते, बाजूने सुरू होतात, वरतून सुरू होतात आणि नंतर तुम्हाला लक्षात येतं की हे अपेंडिक्सचं इकडं आधी सुरू झालेलं आहे. असंही होऊ शकतं. त्याच्याकरता अपेंडिक्स झाल्यानंतर कॉमनेस्ट टेस्ट आम्ही जी करतो ती सोनोग्राफी आहे. तर ती सोनोग्राफीमध्ये अपेंडिक्स कधी दिसतच असं नाही आहे. त्याच्यामुळे हाय फ्रिक्वेन्सी सोनोग्राफी किंवा ज्या मोठमोठ्याला टेस्ट आहेत तर त्याच्यामध्ये अपेंडिक्स आम्ही बघू शकतो. पण जर अपेंडिक्स दिसलं नाही आणि जर पेशंटला जर त्रास आहे तर हा एक आजार असा आहे की कुठलंही असं जे इन्व्हेस्टिगेशन आहे की म्हणजे एखादी तपासणी आहे की बाबा आपण मुतखडा आहे, मुतखड्याला आपण म्हटलो की एक्सरे काढला की हा खडा दिसला, म्हणजे डायग्नोसिस 100%. तर अशी कुठलीही टेस्ट नाही आहे की बाबा हे इन्व्हेस्टिगेशन केलं म्हणजे अपेंडिक्स आहे. याला एक एज आहे, जो एज म्हणतात की बाबा पेशंटचा त्रास, नंतर इन्व्हेस्टिगेशनचा सपोर्ट आणि डॉक्टरांचा अनुभव आणि त्यांनी बघितलेले पेशंट्स, या सगळ्यांचं ताळमेळ घेऊन तुम्हाला एक जजमेंट घ्यायला लागतं की यांना अपेंडिक्स आहे. म्हणजे या ह्याच्यामध्ये युअर एक्सपिरियन्स हे फार मॅटर करतं. एखाद्या माणसाला सांगणे की बाबा तुला इकडे दुखायला लागलं तर अपेंडिक्स आहे, जनरल नॉलेज प्रमाणे कॉमन माणूसही सांगू शकतो. पण त्याला जर तिथे दुखायला लागलं तुला अपेंडिक्स नाही आहे हे सांगायला तुम्हाला MBBS शिकवून 25 वर्ष त्याचं काम करून मग समजायला लागतं की हे अपेंडिक्स नाही. बरोबर. बऱ्याच गोष्टी असतात जाणून घ्यायच्या. आणि अपेंडिक्सचा एक व्हिडिओ आहे आपल्याकडे आणि ही जी अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे हे आपण दुर्बिणीद्वारेच करतो. 2D आणि 3D प्रमाणेच करतो. हे अपेंडिक्स आहे बघा दिसलेलं, याला आम्ही एक असा फासा टाकतो आणि तो फासा करून ते अपेंडिक्स कट करून काढून घेतो. अच्छा, आता तो फासा कट केलेला आहे, हे अपेंडिक्स आहे. हे अपेंडिक्स जे दिसतंय ते हे अपेंडिक्स आहे आणि इथे आम्ही याला हे सुचर मारतो आणि याला स्पेशल इन्स्ट्रुमेंट असतं, त्याला हार्मोनिक स्काल्पेल असं. अच्छा, हे जे अपेंडिक्सला ह्याच्यामध्ये काय खराबी आहे सर? याच्यामध्ये पूर्ण हे अपेंडिक्स सुजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण इन्फेक्शन आहे. तर त्याच्यामुळे हे गेल्यानंतर तुमचं पोट अपेंडिक्समुळे दुखणार नाही. पोटदुखीचे अनेक कारण आपण डिस्कस केले आता, पण अपेंडिक्स जेव्हा आहे तेव्हा त्याच्यात एक 100% असं आहे किंवा अपेंडिक्स जर तुम्ही काढून टाकलं तर अपेंडिक्समुळे तुमचं पोट कधी याच्यानंतर दुखणार नाही, कारण तो ऑर्गन तुमच्या शरीराच्या बाहेर आहे. ओके. तर तरी सुद्धा जर आपल्याला पोटदुखी राहिली तर ती पोटदुखी दुसऱ्या कारणामुळे असू शकते. नेमकं काय आहे नक्कीच जाणून घेणार आहोत आपण. पण एक फोन घेतोय, अतुल आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, ते सरांना विचारायचं होतं की ते माझ्या पोटामध्ये गॅस होता जास्त. हॅलो. हा, तुमच्या पोटामध्ये गॅस होता, तर त्याला उपाय सांगा मॅडम. ते गॅसचं जो आहे याला आम्ही याला एक पोटाचं कॉमनेस्ट कारण जसं ऍसिडिटी आहे तसं पोटामध्ये गॅस होणे आणि शौचाला साफ न होणे हे एक दुसरं मोस्ट कॉमन कारण आहे. त्या गॅसमध्ये याच्यामध्ये आपल्या पोटामध्ये 150 ml पर्यंतचा गॅस आपला नॉर्मली आपण प्रोड्यूस करत असतो, जो की आपल्या शरीराला नेसेसरी आहे. पण तो गॅस जर जास्त प्रमाणात झाला तर याचं कारण जे आहे की पोटातले जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया गॅस जास्त प्रमाणात प्रोड्यूस करतात. काही आपण जे गॅस प्रोड्यूस करणारे जे पदार्थ आहेत, उदाहरणार्थ ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, म्हणजे तुमचे कोल्ड ड्रिंक्स जे आहेत, सगळे ज्या कोल्ड ड्रिंक्स मध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्स असतो, जेव्हा तुम्ही कोल्ड ड्रिंक्स पिता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की आपलं पोट गच्च झालेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे तो जो गॅस आहे तो एक प्रकारचा त्याचं कारण असू शकतं. दुसरं म्हणजे डाळीचे पदार्थ जे आहेत, डाळीच्या पदार्थामुळे बराच गॅस, बेसन ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामुळे बराच गॅस होतो. दूध आहे, अख्खं दूध ज्याला पितो, काही लोकांना दूध टॉलरेट होत नाही, दुधामुळे सुद्धा बऱ्यापैकी गॅस होऊ शकतो. तर एक तर तुम्ही खाण्यामध्ये थोडी काळजी घेतली पाहिजे
आणि नंतर थोडासा व्यायाम वगैरे जर केला आणि जर फिटनेसचं तुमच्याकडे लक्ष दिलं तर हे जे उपाय आहेत ते साधे उपाय आहेत किंवा या उपायाने तुमचा गॅस कमी होऊ शकतो. सकाळी फिरायला जाणे, आपला व्यायाम करणे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्याची ट्रीटमेंट अवेलेबल आहे. गॅस कमी करणारे जे गोळ्या आहेत त्याला आम्ही ऍक्टिव्हेटेड चारकोल म्हणतो किंवा रिफॅक्समिन जे अँटीबायोटिक्स आहेत, या गोळ्या देऊन तुम्हाला एक 3 ते 4 आठवडे ती ट्रीटमेंट करायला लागेल जेणेकरून तुमचा गॅस कमी होऊन जाईल. नक्कीच. खरं तर पोटाच्या विकारांबद्दल आपण अधिक माहिती करून घेऊया. सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे पोटांचा कर्करोग. खरं तर कॅन्सर बद्दल आपण जाणून घेणारच आहोत, पण आता मात्र घेतो एक छोटासा ब्रेक. महाकबड्डी
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत पोटांच्या विकारांबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर उन्मेष टाकळकर. खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी जो आपला विषय अर्धवट राहिला होता तो म्हणजे पोटांचा कॅन्सर, पोटाचा कर्करोग जो असतो याबद्दल माहिती करून घेऊया. सर, खरं तर पोटाचा कर्करोग होणं हे म्हणजे एक सर्वसामान्य गोष्ट नाहीये. खरं तर कर्करोग म्हटलं कीच आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होत असते. तर पोटाचा कर्करोग असेल तर त्याची लक्षणं आपल्याला काय आढळून येतात? पोटाचा कर्करोगांची लक्षणं म्हणजे की तुमची जी ऍसिडिटी आहे ती ऍसिडिटी तुमच्या गोळ्या घेऊनही जात नाही. नंतर तुमचं वजन कमी व्हायला लागतं. नंतर तुम्हाला अशा उलट्या व्हायला लागतात की बुवा तुम्हाला काहीच पचत नाही. आणि मग गॅस्ट्रोस्कोपीमध्ये निदान होतं की बुवा याच्यामध्ये एक जखम झालेली आहे. आम्ही त्याचा तुकडा काढतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर असं लक्षात येतं की त्याला कॅन्सर झालेला आहे. दुसरं, मोठ्या आतड्याचा जो कॅन्सर आहे त्यांना काही लोकांना लूज मोशन्स खूप होतात आणि काही लोकांना फक्त रक्त कमी होतं, काही लोकांना कॉन्स्टिपेशन होतं किंवा शौचाला जायला त्रास होतो. तर अशा परिचयामध्ये काय आहे की लूज मोशन झाल्यामुळे मेजॉरिटी ऑफ द टाइम्स काय होतं की पातळ संडास होणे हे कॉमन लक्षण समजलं जातं. आणि असं वाटतं की बा एक 2-4 दिवस आहे इथे खाण्यात आलेलं आहे, आपल्या तिथे खाण्यात आलेलं आहे, किंवा इन्फेक्शन झालं असेल, अमिबिक कोलायटिस असेल, अमिबियासिस असेल, बाहेरचं तू खाल्ले असेल. पण ही जी ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट जर तुमच्या रेग्युलर डॉक्टर कडून जर ती 8-10 दिवसात हे लक्षणं थांबले नाहीत तर तुम्हाला त्याच्या तपासणीची गरज आहे. कारण कुठल्याही डॉक्टरांनी जर लूज मोशनसाठी तुम्हाला 5-6 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत तर त्या 5-6 दिवसामध्ये तुम्हाला फरक पडलाच पाहिजे किंवा जास्तीत जास्त 2 आठवड्यामध्ये पडला पाहिजे. दॅट इज अ मॅक्झिमम टाइम. जर कुठलेही आजार लूज मोशनचा म्हणा तर तो 2 ते 3 आठवड्याच्या वर चालतोय, त्याच्यामध्ये नक्कीच सिरियस आहे. आणि तुम्हाला याची डिटेल तपासणी जी आम्ही कोलोनोस्कोपी म्हणतो, सिटी स्कॅन म्हणतो, तर ह्या गोष्टी करणं अत्यंत जरुरी आहे. आणि याच्यामध्ये मेन कारण जे आहे ते म्हणजे स्मोकिंग, टोबॅको खाणे, स्मोकिंग करणे, नंतर फायबरचा अभाव असणे, खाण्यामध्ये फायबर तंतुमय जे पदार्थ आहेत त्याचा अभाव असणे, त्याने कोलॉन कॅन्सर बऱ्यापैकी होतो. नंतर कॅन्सरमध्ये एक महत्वाचा सेगमेंट जो आहे तो म्हणजे जेनेटिक प्रिडिस्पोजिशन. तुमच्या आजोबांना, तुमच्या आईंना, तुमच्या बहिणीला जे ब्लड रिलेशन आहे यांना जर कॅन्सर असेल तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता एक 2 ते 3-4% असते कुठल्याही याच्यामध्ये. कारण त्यांचे सेम जीन्स तुमच्याकडे आलेले असतात. तर त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला होईलच असं नाहीये, पण त्या याच्यामध्ये आपल्याला जर फॅमिली हिस्ट्री आहे की कसं की आपण म्हणतो वडिलांना डायबिटीस होता तर मलाही डायबिटीस झाला, जसं वडिलांना बीपी होतं तर होतं का, तसं मलाही नंतर झालं, तसं वडिलांना जर कॅन्सर असेल तर आपल्यालाही होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. तर त्याप्रमाणे तुमची जी रेग्युलर टेस्टिंग आहे, टिप्स अशी आहे याच्यामध्ये की रेग्युलर टेस्टिंग दर वर्षाला किंवा 6 महिन्याला आपण 35 वर्षानंतर कम्प्लीट चेकअप जे आहे बॉडीचं ते करून घेणं जरुरी आहे. जेणेकरून त्याच्यामध्ये गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, सोनोग्राफी, एक्सरे या ज्या गोष्टी केल्याने ताबडतोब तुम्हाला काही त्रास नसताना सुद्धा तुमचं जे आजार आहे तो पिकअप होईल. ओके. खरं तर बऱ्याच वेळा असं असतं की आपल्याला काही वेळा त्याचे त्रास जाणवतच नाही. करेक्ट. पण काहीतरी होण्याची शक्यता असू शकते. त्याच्यामध्ये कसं आहे की आपण जसं काय म्हणतात त्याला मी नेहमी सांगत असतो की बा आपण इन्शुरन्सला पैसे देतो, आपण लाईफ इन्शुरन्स काढतो आणि त्याला लाखो रुपये देतो. हे केव्हा की आपण जगल्यानंतर किंवा आपल्याला काही झालं तर आपल्या जे राहिलेले लोक आहेत, आपली फॅमिली आहे, त्यांना हे पैसे मिळावेत. पण आपण असताना ह्या ज्या टेस्ट करायच्या आहेत ते आपण असताना आपण चांगलं राहावं, आपल्याला देवाने जे अवयव दिलेले आहेत ते व्यवस्थित काम करतात का नाही कमीत कमी वर्षातून एकदा तरी बघायला पाहिजे. आणि त्या टेस्टिंग करण्याकरता जास्त काही पैसे लागत नाहीत. आणि ते टेस्टिंग करून जसं आपण गाडी सर्व्हिसिंगला देतो त्याला म्हणतो सगळं बघून घ्या आणि मला चांगली गाडी चालवायला दे, तसंच डॉक्टरांकडे जाऊन आपण पूर्ण तपासण्या करून घ्याव्यात. आणि दर 1-1.5 वर्षाला असं समजून घ्यावं की आपले फंक्शन सगळे आहेत. बऱ्याचशा तुम्ही बघत असाल की मला डायबिटीस आहे माहितीच नव्हतं, मला बीपी सडन डिटेक्ट झालं, नंतर मला सडन हार्ट अटॅक आला, नंतर असं इतक्या दिवसापासून माझ्या पोटात दुखत होतं पण आता लगेच सोनोग्राफी केली आणि लक्षात आलं की आतड्यात मोठा गोळा आहे. तर ह्या ज्या कॅन्सरची जी सुरुवात आहे ती सुरुवात ते तुमच्या डिटेक्ट होईपर्यंत कमीत कमी ॲव्हरेज कॅन्सरमध्ये 6 ते 9 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा पिरियड असतो. समजा ब्रेस्ट कॅन्सर तुम्ही धरून चाला, ब्रेस्ट कॅन्सरचा एक जंतू तयार होणे आणि त्याचा गाठ तयार होणे याच्यामध्ये कमीत कमी वर्षाचं अंतर असते. तर याच्यामध्ये जर तुम्ही रेग्युलर टेस्टिंग करत असाल तर कुठं ना कुठे तरी पकडण्यात येतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला जर लवकर निदान करता आलं कॅन्सरचं तर तुम्ही त्याच्यातून भरपूर आयुष्य मिळू शकता. त्याला क्युअर म्हणता येत नाही, आम्ही कॅन्सर क्युअर असं म्हणतो किंवा एखाद्या पेशंटला जर मोठ्या आतड्याचा कॅन्सर आहे आणि त्याला मी 25 वर्षाचं आयुष्य देऊ शकलो तर माझ्या दृष्टीने तो क्युअरच आहे.
नक्कीच नक्कीच. तर त्याच्यामुळे- सर, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. ओके. जाता जाता तुम्ही काय सांगाल? जाता जाता मला एकच टिप्स द्यायचे आहेत की ऍसिडिटी किंवा जे पोटदुखी आहे ती 1-2 दिवसामध्ये जर तुमची थांबली नाही तर प्रत्येकाने हे इन्व्हेस्टिगेशन करणं जरुरी आहे. आणि आपल्याला माइंडसेट असा तयार करायला लागेल की कुठल्याही साध्या आजाराची जी ऍसिडिटी आहे किंवा साध्या आजाराची जी ट्रीटमेंट आहे आपल्याला बरेच दिवस घ्यायला लागते. दुसरी महत्वाची गोष्ट, स्मोकिंग कुठल्याही प्रकारची असो ती टाळा आणि रेग्युलर तुम्ही चेकअप करत राहा, जेणेकरून कुठलाही पोटाचा जर विकार असेल तर तो लवकरात लवकर आपल्याला कॅचअप होईल आणि त्याचं निदान लवकरात लवकर करा. नक्कीच, म्हणजे लवकरात लवकर जर आपण उपचार करून घेतले तर नक्कीच आपण त्याच्यातनं लवकरात लवकर बरे होऊ शकतो. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. सहप्रायोजक चिकित्सा वेलनेस. गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मानदुखीला करा बाय बाय. बाह्य उपचार